कशा आहात तुम्ही? गेले 2-4 दिवस इथे बसून तुमच्याशी बोलताच आलं नाही. तुम्हाला कळलं ना, आपली जानू सापडली. ती जिवंत आहे. आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे. मला तर काही सुधरतच नाहीये. आरती होती ना इथे तुमच्या बरोबर, तिने तुमच्याबद्दलही सांगितलं मला. तुम्ही तिला प्रतिसाद दिला, थोडी हालचाल केलीत. देव पण कसा असतो ना, दुःख द्यायचं तर अगदी आभाळभर देतो, आणि मग आनंद द्यायचा असेल तर तोही तेवढाच. बरं, आज तुमचं स्पंजिंग मी करणार आहे. सासूबाई, कधी कधी काय काय घडतं कळत नाही आपल्याला. महाशिवरात्रीला गाडे पाटलांकडे गेलो होतो ना, आणि अचानक तिकडे आपली जान्हवी समोर आली. 2 क्षण काही कळलंच नाही हो मला. मग ती ना तिथे बेशुद्ध पडली. मग तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. आता डॉक्टर म्हणतात बरी आहे ती, घरी आणणार तिला. तुम्ही पण लवकर बऱ्या व्हा. पण देवाची लीला म्हणतात ना, ती हीच. आता ना जानू घरी परत आली ना, ती अगदी घर पूर्वीसारखं होणार बघा. तुम्हाला तर माहिती आहे, तिच्यामुळे या घरात एक वेगळंच चैतन्य होतं. आता पुन्हा तसंच होणार. आपलं अख्खं घर पुन्हा हसरं होणार. जानूने तुम्हाला असं पाहिलं ना, तर तुमचा पिच्छा सोडणार नाही ती. तुम्हाला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे. अगदी मागेच लागेल तुमच्या. बरं, हॉस्पिटलला जाणार आहे. जानूला घेऊन यायचं आहे ना. तुम्ही आराम करा. सासूबाई, माझी प्रार्थना देवापर्यंत पोचते त्याचीच प्रचिती आहे. मन सांगत होतं की जानू आहे, आणि बघा आली ती परत. आता फक्त तुम्ही लवकर शुद्धीवर या. आता फक्त तुमचा आवाज माझ्या कानावर पडला पाहिजे. लक्ष्मी अशी हाक सकाळी आली पाहिजे. लवकर शुद्धीवर या. नाही, माझं काही नाही. जानू येते. ती किती हट्टी आहे तुम्हाला माहिती आहे. खूप त्रास देईल तुम्हाला. त्यापेक्षा लवकर बऱ्या व्हा. उठा. हॉस्पिटलला जाऊन येते. तिला घेऊन येते. आलेच. हा विश्वा कुठे गेला? खोलीतही नाहीये.
कधी उठला? हॅलो, मी श्रीकांत इनामदार बोलतोय. 2 फ्लाईट तिकीट्स ताबडतोब बुक करा, अर्जंट बेसिसवरती. डिटेल्स तुम्हाला माहितीच आहेत आणि कुठे जायचं ही माहिती आहे. लवकर कळवा मला. विश्वा, विश्वा बाळा, बाकीचे घरातले कुठे दिसत नाहीयेत. बरे आहेत का सगळे? विश्वाने तर कालपासून स्वतःला खोलीमध्ये बंदच करून घेतलं होतं. आत्ता इथे येऊन बसलाय, पण कोणाशी बोलत नाहीये की रडत नाहीये. असाच एकटक बघत राहतो. नाही, त्याने रडायला हवं. खरं तर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त व्हायलाच हव्यात, नाही तर त्यांना त्रास होईल पुढे. आम्ही हे पण सांगून थकलोय, पण त्याच्यावर काही परिणामच होत नाहीये. विश्वा, विश्वा बाळा, बोल ना काहीतरी. हे बघ, असा गप्पा नको बसूस. मला माहिती आहे तू आज खूप सहन करतोय सगळं. तुझी आई गेली, हे दुःख तू मनात ठेवलंयस. पण बाळा, काहीतरी बोल. असं मनात ठेवू नकोस, व्यक्त हो. हा बाळा. विश्वा,